नमस्कार, स्वागत आहे तुमचं निशा झोम किचनमध्ये. आज आपण आहे ना खूप झटपट आणि पटकन अशी भाजी बनवणार आहे. तर भाजी काय बनवणार आहे? वड्याची भाजी. तर वड्या तर सगळ्यालाच माहिती आहे. आपण प्रत्येक म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना प्रत्येक घरामध्ये ना हे वडे वगैरे तयार केले जातात. कोणी मिक्स डाळीचे वडे करतात, कोणी नुसते मुगाचे वडे करतात, कोणी नुसते आपले हरभऱ्याची डाळ असते त्या डाळीचे वडे करतात. तर मी हे मिक्स वडे केलेले आहेत. त्या मिक्स वडेच्या म्हणजे त्या मिक्स डाळींच्या वड्यापासून कशी भाजी बनवायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने तिथं मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. खूप छोटासा आणि खूप झटपट होणारी भाजी. ही वड्याची भाजी ना बनवायला इतकी साधी सिंपल आहे बरं का. झटपट तयार होते आणि टेस्ट पण खूप भारी लागते याची. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. हे बघा किती छान टेस्टी भाजी इथं बनवून तयार होते. तर मी काय केलं, इथं एक कढई घेतली आहे. कढईमध्ये ना हवं तेवढं तेल घालायचं आहे आपल्याला. आणि तेल आहेत ना तुमच्या क्वांटिटीनुसार घालायचं बरं का. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायची. जिरे आणि मोहरी छान तडतडलं, छान फुललं जिरं की मग आपल्याला याच्यामध्ये ना लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लसणाच्या पाकळ्या तुम्ही कट करून पण घालू शकता. मला अख्ख्याच आवडता म्हणून मी अख्ख्या घालून घेत असते. आता ह्या छान परतल्या की मग याच्यामध्ये ना आपण कांदा जो कापून ठेवलेला आहेत बारीक 3-4 कांदे कापायचे आहेत आपल्याला. आता एक कांदा वडे बनवतोय ना आपण, तर त्यासाठी ह्या कांदा लागणार आहेत आपल्याला. म्हणून काय करायचं आहे, बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे. छान असा कांदा कट करून झाला की आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता परतताना ही काळजी घ्यायची आपल्याला की अजिबात पण आपला जो कांदा आहे ना तो करपला गेला नाही पाहिजे, नाही तर ना भाजीची टेस्ट बिघडून जाते. म्हणून करायचं काय की व्यवस्थित असा मस्त थोडासा लो टू मिडियम, म्हणजे लई जास्त असा कमी गॅसवर पण नाही, पण जो मिडियम गॅस असून त्याच्यावरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता आहेत ना हा कढीपत्ता घालताना ना मी विसरून गेले होते. आधी जेव्हा जिरे मोहरी तडतडली ना त्याच वेळेस मला हा कढीपत्ता पण घालायला पाहिजे होता. पण तिथं आहे ना तुम्ही काय करा, जेव्हा जिरे आणि मोहरी तडतडून घ्याल ना त्याच वेळेस कढीपत्ता घालून घ्या. आता इथं आहेत ना हे मी वडेत ना आधीच भाजून घेतले ते तेल टाकून छान मस्तपैकी. थोडासा असा तांबूस कलर येईपर्यंत आहेत ना असा, तेव्हाच छान परतून घेतले हे वडे असे मस्तपैकी. ना आता थोडेसे भाजताना थोडेसेच भाजायचे आपल्याला तेल टाकून बरं का. नंतर जेव्हा आपण कांदा वगैरे टाकतो ना त्यावेळेस आहेत ना परत याच्यामध्ये थोडेसे छान भाजून घ्यायचे याच्यामध्ये. म्हणजे काय होतं, मस्त भाजले गेलेत ना वड्यांचा गाळ होत नाही आणि टेस्ट पण खूप भारी लागते. या प्रकारे ना तुम्ही वडे नक्की करून बघा बरं का. कारण ना मी पण वेगळ्या प्रकारचे वडे बनवायचे, पण हे नंतर करून बघितले मी. याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहेत मी आता वडे वगैरे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर. थोडीशी ना आपली जी धना पावडर आहेत ना ती पण घातली थोडीशी, आणि लाल तिखट घातले आहेत मी. आता तुम्ही पुरतं म्हणजे चवीनुसार घाला तुम्ही बरं का. वडे पण तिखट असतात, आपण जेव्हा वडे बनवतात ना त्यावेळेस त्याच्यात लाल तिखट पण घातलेलं असतं. आणि 1.5 चमचे ते लाल तिखट घातलं मी, अर्धा चमच हळद घातली आणि छान आहेत ना हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. छान मिक्स झालं की लगेच याच्यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे. आता पाणी तुम्ही याच्यात ना असं काही विशेष नाही आहे की तुम्ही गरम पण पाणी घातलं पाहिजे, पण आहेत ना शक्य जर झालंच तर तुम्ही याच्यामध्ये कोमट पाणी नक्की घाला बरं का. खूपच छान भन्नाट टेस्ट लागते आणि एकदम मस्त वडे बनवून तयार होतात. या प्रकारे वडे तुम्ही नक्की करून बघा. खूप छान, खूप टेस्टी आणि खूप भन्नाट चव लागते. हे बघा आता हे छान मस्त परतून घेतले आणि परतून घेतल्यानंतर आहेत ना याच्यामध्ये अशी आपली गावठी कोथिंबीर आहेत ना ती छान कापून घेतली आणि ती पण याच्यामध्ये घालून घेतली आणि ती पण आहेत ना याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची ती व्यवस्थित. छान अशी कोथिंबीर वगैरे परतून परतून घेतलीत ना सगळं व्यवस्थित, तर खूप खमंग वडे होतात आणि भाजी तर एकदमच भन्नाट, एकदमच टेस्टी लागते बरं का. आणि ह्या किटलीमध्ये ना पाणी गरम करून घेतलेलं आहे बरं का. म्हणजे जास्त गरम पण नाही केलं आहे, असं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि तेच ना याच्यामध्ये वड्यामध्ये घालून घ्यायचं. आपल्याला हवा तेवढा रस्सा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि शिजून द्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये वडे. वडे पण जास्त वेळने शिजून द्यायचे बरं का. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये आहेत ना वडे, लईत लई 7 ते 8 मिनिटामध्ये वडे शिजून तयार होतात. आता इथं आहेत ना मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ पण येतं तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. छोटा चमचा हा लाकडी चमचा 2 चमचे इथं मीठ घालून घेतलं होतं मी आणि याच्यावरती झाकण ठेवून दिलं. झाकण ठेवून दिल्यानंतर आहेत ना छान ही वडे आपल्याला शिजून द्यायचे 7-8 मिनिट. आणि हे बघा किती छान मस्तपैकी इथे वडे बनवून तयार होतात. एकदमच खूपच भारी. जर तुम्हाला असं वाटलं ना की याच्यामध्ये पाण्याची म्हणजे थोडंसं पाणी वगैरे कमी आहे तर तुम्ही परत गरम पाणी थोडंसं घालून घेऊ शकतात आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढा तुम्ही रस्सा हा याच्यामध्ये पकडू शकतात. हे बघा ह्या प्रकारे जे आहेत ना आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे आणि जास्त गाळ होऊन द्यायचा नाही, त्याचं जास्त शिजून द्यायचं नाही, तर काय होतं माहिती आहे का, पिठलं बनतात ना आपलं त्या प्रकारे बनवून जातात वडे. म्हणून काय करायचं आहे, जास्त त्याला असं शिजून नाही द्यायचं आहे. आता हे बघा पाण्याचं थोडंसं कमी वाटलं तर मला मी थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि बघा किती छान मस्तपैकी वडे बनवून तयार आहे. किती छान तरी पण आलेली त्याला, एकच नंबर होतात आणि टेस्ट वा हा क्या बात आहे, एकदम अप्रतिम टेस्ट लागते. आणि त्याच्यामध्ये कांदा जर म्हटलं ना तर कांद्याने तर खूपच भारी. कांदा वडे जर म्हटलं तर एकदमच भारी. आणि याच्यामध्ये ना वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची. हे बघा ही कोथिंबीर घालून घेतलीत ना, आधी पण आपण कोथिंबीर घालून घेतली आहे, पण वरतून पण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. खूपच भारी, खूपच टेस्टी इथं वडे बनवून तयार झालेले. हे बघा कसे झालेत ना मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर या प्रकारे जर वडे बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की पाठवा. आणि हे बघा किती छान मस्तपैकी हे वडे बनवून तयार आहे. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर तुमच्या माता भगिनींना मित्रपरिवारांना पाठवायला विसरू नका. बाय. असेच नवनवीन आहे टेस्टी रेसिपी बघण्यासाठी
पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिले म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं, मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना, तर त्याचं नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटतं. तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.